वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. विषय आहे जिओग्राफी म्हणजेच भूगोल. 39 हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 25 सप्टेंबर 2021, म्हणजे जेव्हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला होता त्यानंतरची ही पहिली प्रश्नपत्रिका आहे. इथे दिनांक टाकलेली आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तास वेळ आहे प्रश्नपत्रिका सोडवायला. 7 पेजेस आहेत या प्रश्नपत्रिकेची आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पूर्वी पोस्ट केलेली आहे. आज आपण याची उत्तरपत्रिका पाहूया. आणि भूगोल हा विषय कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना आहे. चला तर पाहूया. 25 सप्टेंबर 2021ची बोर्ड प्रश्नपत्रिका आहे. उत्तरं कशी लिहायची ते आपण समजून घेऊ. तत्पूर्वी सूचना काय आहेत तुम्हाला दिलेल्या त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी. आणि या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा हे प्रमुख प्रश्न नवीन पानावर घ्यायचे. चला आपण कसे उत्तर लिहायचे ते पाहूया. प्रश्न पहिला, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. ते उपप्रश्न 20 गुणांचे आहेत. त्यातला अ प्रश्न आहे, अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. 5 गुण आहेत. साखळी पूर्ण करा म्हणजे जोड्या लावासारखा प्रश्न आहे. अ गट, ब गट आणि क गट. अ गटामध्ये काय बाबी आहेत, ब मध्ये काय आहेत, क मध्ये काय आहेत, त्यांचा सहसंबंध लावायचा एकमेकांशी. अ मध्ये आहे प्रतिकूल हवामान, वृद्ध लोकसंख्या, सखोल उदरनिर्वाहक शेती, साखर कारखाना, नैसर्गिक प्रदेश. ब गटामध्ये भूरचना, वजन घटित कच्चा माल, वाळवंटी प्रदेश, 60 वर्षपेक्षा जास्त वयोगट आणि तांदूळ. क गटामध्ये वैद्यकीय खर्च अधिक, शेताचा लहान आकार, हिमालय, कमी लोकसंख्येची घनता, ऊस उत्पादक प्रदेश. आता आपण याचे जोड्या लावू किंवा साखळी पूर्ण करूया. क्रमांक 1 ची जोडी लावून दिलेली आहे. प्रतिकूल हवामान, वाळवंटी प्रदेश, कमी लोकसंख्या, घनता. 2. वृद्ध लोकसंख्या, 60 वर्षापेक्षा जास्त वयोगट, वैद्यकीय खर्च जास्त. 3. सखोल उदरनिर्वाहक शेती, तांदूळ, शेतीचा लहान आकार. 4. साखर कारखाना, वजन घटित कच्चा माल, ऊस उत्पादक प्रदेश. आणि 5. नैसर्गिक प्रदेश, भूरचना, हिमालय. अशी आपण साखळी पूर्ण केलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. लोकसंख्या घनता वर्गीकरणानुसार जास्त घनतेची वस्ती ते कमी घनतेची वस्ती असा क्रम लावा. म्हणजे जास्त घनता आहे ज्या वस्तीची ती आधी घ्यायची आणि कमी घनतेची शेवटी घ्यायची. दिलेल्या पर्यायाचा क्रम लावायचा आहे. अ. विखुरलेली वस्ती, ब. एकाकी वस्ती, क. दाट वस्ती, ड. अपखंडित वस्ती. आता याचं उत्तर काय आहे ते पाहूया आपण. मी असं क, ड, अ, ब असं लिहिलं आहे. तुम्ही असं न लिहिता कच्या ठिकाणी लिहायचं दाट वस्ती, डच्या ठिकाणी लिहायचं अपखंडित वस्ती, अच्या ठिकाणी लिहायचं विखुरलेली वस्ती आणि बच्या ठिकाणी लिहायचं एकाकी वस्ती. असा तुम्ही क्रम लावायचा. इथे जागेअभावी मी क, ड, अ, ब असा क्रम लावून दिलेला आहे. क्रमांक 2चं विधान पाहूया. क्रमांक 2. खाली दिलेल्या खंडाचा साक्षरतेनुसार उतरता क्रम लावा. म्हणजे ज्या खंडाची साक्षरता जास्त तो खंड अगोदर घ्यायचा आणि मग शेवटचा खंड सगळ्यात कमी साक्षरतेचा असेल. पर्याय अ. आशिया, ब. युरोप, क. आफ्रिका आणि ड. उत्तर अमेरिका. आपण क्रम लावूया. क्रम ब, ड, अ, क. म्हणजेच या शब्दांना तुम्ही लिहायचं नाही तर तुम्ही ते लिहायचं आहे पूर्ण वाक्य. ब म्हणजे काय अगोदर लागेल युरोप, नंतर उत्तर अमेरिका, नंतर लागेल आशिया आणि शेवटी आहे आफ्रिका. असा क्रम तुम्ही लावायचा आहे. 3. तृतीयक व्यवसायापासून प्राप्त स्थूल राष्ट्रीय उत्पन्नानुसार दिलेल्या देशांचा चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे लहान कडून मोठ्याकडे जायचं आहे.
उत्तर शोधायचे. पर्याय त्यासाठी दिलेत: अ भारत, ब संयुक्त संस्थाने, क केनिया, ड डेन्मार्क. आणि आपण उत्तर पाहूया. क अ ड ब म्हणजे क पहिल्यांदा येणार आहे केनिया. की तृतीयक व्यवसायापासून प्राप्त उत्पन्न चढता क्रम लावायचा आहे, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं, म्हणजे केनिया अगोदर आहे, नंतर भारत आहे, नंतर ड डेन्मार्क आहे आणि शेवटी ब संयुक्त संस्थाने आहे, असा क्रम लावायचा आहे. 4. महाराष्ट्रातील दिलेल्या विभागांच्या आर्थिक विकासानुसार चढता क्रम लावा. आता महाराष्ट्रातले काही विभाग आहेत, आर्थिक विकास कसा झाला आहे त्याचा क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे लहान कडून मोठ्याकडे. पर्याय दिलेले आहेत: अ विदर्भ, ब पश्चिम महाराष्ट्र, क खानदेश, ड मराठवाडा. त्याचा क्रम लावूया आपण. ड, अ, क आणि ब. ड म्हणजे पहिल्यांदा मराठवाड्याचा कमी विकास आहे, त्याच्यानंतर विदर्भाचा, नंतर खानदेश आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र, असा क्रम लावायचा आहे. 5. विषुववृत्तीय प्रदेशापासून ध्रुवीय प्रदेशाकडे वनांचा क्रम लावायचा आहे. वनांचा क्रम लावायचा आहे तो विषुववृत्तीय प्रदेश अगोदर, नंतर ध्रुवीय प्रदेशाकडे जाणारे वन, असा क्रम लावायचा आहे. पर्याय: अ उष्णकटिबंधीय पानझडी वने, ब विषुववृत्तीय सदाहरित वने, क समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने, ड समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने. याचा क्रम आहे ब अ ड क. ब म्हणजे अगोदर येणार आहे विषुववृत्तीय सदाहरित वने, नंतर उष्णकटिबंधीय पानझडी वने, नंतर समशीतोष्ण कटिबंधीय पानझडे वने आणि शेवटी समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने, असा क्रम लावता येतो. प्रश्न क्रमांक क. अचूक सहसंबंध ओळखावलिया 5 गुण आहेत. ए विधान दिलेलं आहे आणि आर त्याचं कारण दिलेलं आहे. 1. ए विधान दिलंय: सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. आणि आर त्याचं कारण दिलंय: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. पर्याय: अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि अचूक उत्तर आहे क. आता मी जसं इथे क लिहिले तसं न लिहिता तुम्ही पूर्ण विधान लिहायचं. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, असं पूर्ण विधान लिहायचं क. क्रमांक 2. ए विधान आहे: नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्यही वाढतात. आर एका नगराला केवळ एकच कार्य असू शकते. पर्याय: अ केवळ आर बरोबर आहे, ब केवळ ए बरोबर आहे, आर बरोबर आहे, दोन्ही विधानं. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि अचूक उत्तर आहे ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही, असं पूर्ण विधान लिहायचं. क्रमांक 3. ए विधान आहे: मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. आर त्याचं कारण: उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक आहे. पर्याय: अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि अचूक उत्तर आहे ड पर्याय. पूर्ण विधान लिहायचं. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4. ए विधान: निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे. आर निसर्गात अनेक चमत्कारी घटना घडत नाहीत. पर्याय: अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु ए हे आरचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि याचं अचूक उत्तर आहे अ, म्हणजे केवळ ए विधान बरोबर आहे. हे विधान पूर्ण लिहायचं. केवळ ए बरोबर आहे. क्रमांक 5. ए विधान दिलंय: तृतीयक व्यवसायामध्ये वस्तू निर्मिती होत नाही. आर या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते. पर्याय: अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि अचूक उत्तर आहे क. पूर्ण विधान लिहायचं. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे.
प्रश्न पहिल्यातलाच ड आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. अयोग्य घटक ओळखा व लिहा 5 गुण. गट दिलेला आहे, गटामध्ये अयोग्य आहे तो घटक ओळखायचा आहे. 1 नागरीकरणाचे घटक. अ वाहतूक व्यवस्था, ब व्यापार, क शेती आणि ड आरोग्य सुविधा. यामध्ये उत्तर आहे शेती. हा अयोग्य घटक आहे, नागरीकरणाचा घटक नाही. 2 प्राथमिक आर्थिक क्रिया. अ फळे कंदमुळे गोळा करणे, मासेमारी, क पशुपालन आणि ड संदेशवहन. या गटात न बसणारा शब्द अयोग्य. संदेशवहन ती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही. 3 खनिजांवर आधारित उद्योग. कागद निर्मिती उद्योग, लोहपोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, ॲल्युमिनियम उद्योग. आणि यामध्ये अयोग्य घटक आहे कागद निर्मिती उद्योग, कारण तो खनिजांवर आधारित नाही. क्रमांक 4 क्षेत्रीय विकास मोजण्याचे मापदंड. अ शिक्षण, ब पर्वत, क आयुर्मान, ड लोकसंख्या गुणवत्ता. आणि अयोग्य घटक आहे पर्वत, कारण विकास मोजण्याचा मापदंड तो नाही. 5 मानवी भूगोलाच्या शाखा. अ सामाजिक भूगोल, ब राजकीय भूगोल, क आर्थिक भूगोल आणि ड मृदा भूगोल. अचूक उत्तर आहे मृदा भूगोल, ती मानवी भूगोलाची शाखा नाही. प्रश्न क्रमांक 2 खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे 6 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 चौक 12. 1 स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. 2 ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते. 3 शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. 4 हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. 5 हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. 6 भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. आपण आता भौगोलिक कारणे लिहूया. क्रमांक 1 स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. कारण 1 व्यक्ती किंवा व्यक्तीचे समूह एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे कमी अथवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमची हालचाल करतात, त्या स्थलांतर असे म्हणतात. 2 स्थलांतर घडून येण्यामागे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणे असतात. 3 याशिवाय स्थलांतरित व्यक्तीस अपकर्षण किंवा आकर्षित घटक प्रवृत्त करत असतात. 4 सर्वसामान्यपणे मानवाच्या आर्थिक, शारीरिक व मानसिक गरजा ज्या ठिकाणी भागतात तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी राहण्याची प्रवृत्ती असते, अन्यथा ती व्यक्ती स्थलांतर करू शकते. 5 म्हणून स्थलांतराची कारणे किंवा स्थलांतराचे घटक हे स्थलांतरास जबाबदार असतात. त्यामुळे स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. कारणे लिहा. क्रमांक 2 ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते. कारण 1 ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो. 2 भारतात 2011 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 57% जमीन शेतीसाठी आहे व त्या व्यवसायावर अवलंबून असलेली लोकसंख्या 67%च्या आसपास आहे. 3 याचा अर्थ निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायावर तसेच शेतीला पूरक अशा व्यवसायावर अवलंबून आहे. पशुपालन, कुक्कुटपालन, अतिरिक्त शेतमाल बाजारात विकणे, वन उत्पादने विकणे इत्यादी कार्ये ग्रामीण भागात चालतात. 4 म्हणजेच ग्रामीण भागात शेती व शेतीशी निगडित व्यवसाय हेच मुख्य आर्थिक स्रोत आहेत. त्यांची उपजीविका त्याच्यावरच अवलंबून आहे. प्रत्येक गावातील सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त जमिनीच्या भागावर शेती केली जाते. म्हणजेच ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते. कारणे लिहा. क्रमांक 3 शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. कारण 1 अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे. या व्यवसायात उपजीविकेसाठी प्राण्यांची व पक्ष्यांची शिकार केली जाते. 2 दुर्गम भागात संपर्क होत नसलेल्या प्रदेशातील अतिशय मागासलेल्या जमाती हा व्यवसाय करतात. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश, पिग्मी जमात, टुंड्रा प्रदेश, एस्किमो लोक इत्यादी. 3 परंतु कालांतराने राजेशाही पद्धतीत आपले शौर्यत्व सिद्ध करण्यासाठी किंवा हंस म्हणून शिकारीचे प्रमाण वाढत गेले, हे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासावरून समजले. 4 प्राण्यांचे मांस, कातडे, नखे, पंख, शिंगे यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे शिकारीचे प्रमाण वाढले. अनेक प्राण्यांच्या जमाती नष्ट झाल्या तर काही नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ भारतातून चिता नामशेष झाला आहे.
निसर्गाचे संतुलन राखणे, परिसंस्था टिकवणे या कारणांसाठी जगात शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. कारणे लिहा. क्रमांक 4. हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. कारण 1. आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हवाई वाहतुकीचा विकास झाला. 2. जगात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे होत असल्यामुळे, याशिवाय लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढले. 3. हवाई वाहतूक जलद असल्यामुळे वेळेची बचत होते. 4. जगात दरडोई उत्पन्नात वाढ होत असून विमान वाहतुकीच्या मागणीत सतत वाढ होत आहे. 5. हवाई मार्गासाठी पोषक हवामान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संदेशवहन, कुशल मनुष्यबळ, उत्तम व्यवस्थापन, अत्याधुनिक विमानतळ इत्यादी कारणांमुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. कारणे लिहा. क्रमांक 5. हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. कारण 1. हिमालय पर्वत आशिया खंडात असून जगातील सर्वात उंच पर्वत आहे. हिमालय पर्वत रांगेतील शिखराची उंची जास्त आहे. या रांगेत 8,000 मीटर उंचीपेक्षा जास्त अनेक शिखरे आहेत. माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर, K2 8,611 मीटर. 2. अशी अनेक शिखरे वर्षभर बर्फाच्छादित असतात. या भागात खोल दऱ्या, तीव्र उतार, हिमनद्या, जंगलयुक्त प्रदेश मोठ्या प्रमाणावर आहेत. 3. या सर्व प्रतिकूल घटकांमुळे मानवी वस्ती स्थापन होण्यास अनेक अडचणी येतात. परिणामी लोकसंख्या विरळ आढळते. 4. वाहतूक व दळणवळण सुविधांचा विकास होऊ शकत नाही. परिणामी उद्योग विकसित होत नाहीत. एकूणच रोजगारावर मर्यादा येतात. पर्वतीय भाग असल्यामुळे उत्तरेकडील देशांशी व्यापार होऊ शकत नाही. याचाच अर्थ प्रतिकूल हवामान व प्राकृतिक घटक यामुळे रोजगारावर मर्यादा येतात व या क्षेत्राचा विकास फारसा झालेला दिसून येत नाही. कारणे लिहा. क्रमांक 6. भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. कारण 1. भूगोल या विषयात भौगोलिक घटक व मानवी घटकांचा अभ्यास केला जातो. 2. मानव भौगोलिक घटकांना अनुसरून स्वतःचे जीवन व्यतीत करत असतो. 3. तसेच प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटक हे स्थिर असतात. स्थिर असत नाहीत, काळानुसार त्यात बदल होत असतात. 4. त्यामुळे काळ व स्थळानुसार बदलत जाणाऱ्या प्राकृतिक व सांस्कृतिक घटकातील बदलांचा अभ्यास भूगोल विषयात केला जातो. 5. त्यामुळे भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. आपण प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सोडवलेला आहे आणि हे भाग क्रमांक 1 व्हिडिओ लेक्चर तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. लवकरच पुढचे प्रश्न म्हणजे भाग 2 मध्ये प्रश्न 3, 4, भाग 3 मध्ये 5, 6, 7 प्रश्न मी सोडवणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. बोर्ड प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.